सोलापूरच्या आरटीओ विभागाकडून सन 2023-24 या आर्थिक वर्षात झालेल्या वसुली संदर्भात आणि कारवाई संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे। सोलापूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहर जिल्ह्यात सन 2023-24 या आर्थिक वर्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हेल्मेट न वापरणाऱ्या 6,894 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे, तर वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या 470 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच सीट बेल्ट प्रकरणी 1279 जणांवर कारवाई करण्यात आली असून इन्शुरन्स अर्थात विमा नसलेल्या 6,826 वाहने व पीयूसी नसलेले 3,926 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षात आरटीओ कार्यालयाकडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली 6,091 वाहने, रिफ्लेक्टर टेल लॅम्प नसलेली 3,027 व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या 934 वाहनांवर देखील दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे। विशेष म्हणजे सोलापूर आरटीओ कार्यालयाअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 62,763 इतक्या नवीन वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे झालेले आहे। अर्थात सन 2023-24 या आर्थिक वर्षात 62,763 इतकी नवीन वाहने रस्त्यावर आलेली आहे। त्यामध्ये मोटारसायकल वाहन अर्थात टू व्हीलरची संख्या 48,135 इतकी आहे। मोटार कार गाड्यांची संख्या 5,934, मोटार कॅब संवर्ग वाहनांची संख्या 209, ऑटो रिक्षा अर्थात रिक्षांची संख्या 1,128 इतकी आहे। तर सर्व प्रवासी वाहन संख्या 141, माल वाहतूक संवर्गातील वाहन संख्या 2,876 व इतर वाहन संख्या 4,340 अशी आहे। म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात 62,763 इतक्या नवीन वाहनांची नोंद सोलापूर आरटीओ विभागाकडे झालेली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षात एका वर्षात सोलापूर शहर जिल्ह्यात एकूण 28,936 जणांना लायसन्स अर्थात वाहन परवाना जारी करण्यात आल्याची माहिती देखील अर्चना गायकवाड प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे। तसेच नांदणी येथे व विविध ठिकाणी देखील दंडात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केल्याची माहिती देखील कार्यालयाकडून देण्यात आली आहे।